श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावल नरजन्म, याचे सार्थक उत्तम करीने उचित आपणा. ऐसे मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणारा स्वामी समर्थ असदीपे. हावरे नामक करामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळपणामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति, सावकारी सराफे करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटले. पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरून आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाशा दृढतर विवेक शस्त्रे तोडावे. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडले. मुरगोड गाम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्माकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तेसेची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती कामना चित्ती धरून. 12 वर्षानुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन परवसा पूर्ण असावा. एकूण या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतसी तेही चित्ती तोषले. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसविली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन सत्कार केले यथाविधी. चिदंबर नामा भिधान ठेविली तया लागून, शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मोजबंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्पता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकरे जगद्वारात अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले. तया समये कितीनी ब्राह्मण बेसिले भोजनी, तूप गेले सर्वनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाचे पेशवे होते रावाबाजे, एक समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यासी त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांनी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतिले दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचने ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परम तंत्र जन्मावरी. एके समये अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होते त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाऊनी. तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ इति रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिचित प्रेमळ भक्त दशमोध्याय. गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.